तारीख 4 जून 1989. ठिकाण चीनची राजधानी बीजिंग मधला तियानमेन चौक. त्या दिवशी बीजिंगच्या मुख्य चौकात लाखोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. ते चीन सरकार विरुद्ध आंदोलन करत होते. हे आंदोलन प्रामुख्याने विद्यार्थ्यांचं होतं, पण यात कामगार होते, प्राध्यापक होते, लेखक आणि पत्रकारही होते. पण तेव्हाच्या चीनी सरकारनं हे आंदोलन अत्यंत क्रूरपणे चिरडून टाकलं. सरकारनं सैन्याला आंदोलकांवरती गोळ्या झाडण्याचा आणि रणगाडे चालवण्याचा आदेश दिला. त्यानंतर तियानमेन चौकात जे घडलं ते भयानक होतं. सैन्यानं केलेल्या गोळीबारानंतर तियानमेन चौकात मृतदेहांचा खच पडला. या घटनेत हजारो आंदोलकांचा मृत्यू झाला. मृतांचा खरा आकडा अजूनही समोर आलेला नाही. या घटनेला जगाच्या इतिहासातल्या सर्वात रक्तरंजित घटनांपैकी एक म्हटलं जातं. पण त्या दिवशी चीनी सैन्यातला एक कमांडर असा होता ज्याने सरकारचा आदेश मानण्यास नकार दिला होता. मी आपल्याच नागरिकांवरती गोळ्या चालवणार नाही, असं त्या कमांडरनं ठामपणे सांगितलं होतं. या कमांडरचं नाव जनरल शू शिनचियान. चीनी अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कधीही सार्वजनिक केली नाही. पण आता या घटनेच्या 36 वर्षांनंतर एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ जनरल शू शिनचियान यांच्या कोर्ट मार्शलचा आहे. हा व्हिडिओ चीनमधून कसा बाहेर आला, तो कोणी लीक केला हे कळलेलं नाही. पण या व्हिडिओची चर्चा सध्या जगभरात आहे. त्या दिवशी तियानमेन चौकात एवढं मोठं आंदोलन का झालं होतं? त्यावेळी आंदोलकांवरती गोळीबार करण्याचा चीनी सरकारचा आदेश न मानणारे जनरल शू शिनचियान कोण होते? त्यांचं पुढे काय झालं? आता समोर आलेल्या कोर्ट मार्शलच्या व्हिडिओत नेमकं काय आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी तियानमेन चौकात चीनी सरकार विरुद्ध जे आंदोलन झालं होतं त्याबाबत जाणून घेऊ. या आंदोलनाची सुरुवात चीनच्या विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांनी केली होती. आंदोलनाचं नेतृत्वही विद्यार्थ्यांकडेच होतं. चीनमध्ये लोकशाही यावी, भ्रष्टाचार कमी व्हावा अशी त्यांची मागणी होती. पुढे यात चीनमधले कामगार, शिक्षक, प्राध्यापक आणि सामान्य नागरिकही सामील झाले. या आंदोलनाची सुरुवात 15 एप्रिल 1989 झाली होती. आंदोलनाचं कारण ठरलं होतं एका नेत्याचा मृत्यू. हु याओबांग असं त्यांचं नाव. याओबांग हे चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते त्यांच्या सुधारणावादी भूमिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय होते. 1980च्या दशकात चीनमध्ये आर्थिक सुधारणांचं वारं वाहत होतं. याच दशकात चीननं आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली होती. यामुळे चीनमध्ये पैसा यायला लागला, पण सोबतच भ्रष्टाचारही प्रचंड वाढला. आर्थिक सुधारणांमुळे वस्तूच्या किमती झपाट्यानं वाढल्या. नोकऱ्या आणि वेतन अस्थिर झालं. शहरांमध्ये कामगारांच्या अडचणी आणखी वाढल्या. पुढे हेच कामगार सरकार विरुद्धच्या आंदोलनात सामील झाले. चीननं देशाची अर्थव्यवस्था तर खुली केली, पण देशात राजकीय स्वातंत्र्याचा पूर्णपणे अभाव होता. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं. मीडियाला कुठलंही फ्रीडम नव्हतं. चीनच्या सरकारला अर्थव्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या, पण राजकीय स्वातंत्र्य नको होतं. कम्युनिस्ट नेते हु याओबांग यांचा या दडपशाहीला विरोध होता. ते या विरोधात सातत्यानं आवाज उठवायचे. पण 15 एप्रिलला याओबांग यांचा अचानक हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता पसरायला लागली. आपला आवाज उठवणारा नेता गेला याचं दुःख विद्यार्थ्यांच्या मनात होतं. हळूहळू हे विद्यार्थी बीजिंगच्या तियानमेन चौकात याओबांग यांच्यासाठी शोकसभा आयोजित करायला लागले. पुढे याचंच रूपांतर मोठ्या आंदोलनात झालं. बीजिंगमध्ये जवळपास 1.5 महिने अनेक मोर्चे निघाले. विद्यार्थ्यांनी उपोषणं केली. या आंदोलनाला समाजातल्या सर्व स्तरावरून पाठिंबा मिळाला. हे आंदोलन चीनचं सरकार पाडण्यासाठी नव्हतं. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सरकारनं त्यांच्याशी संवाद साधावा, देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा, लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं. पण सरकारनं विद्यार्थ्यांची कोणतीही मागणी मान्य करण्यास नकार दिला. 3 जूनच्या रात्री चीनच्या सरकारनं हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी तियानमेन चौकात सैन्याला पाठवलं. सैन्याला आंदोलकांवरती थेट गोळीबार करण्याचे आदेश होते. सैन्यानं केलेल्या गोळीबारात हजारो आंदोलकांचा मृत्यू झाला. चीनच्या सरकारनं आपल्या अधिकृत आकडेवारीत फक्त 200 ते 300 मृत्यू झाल्याचं म्हटलं, पण वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा त्यापेक्षा खूप जास्त होता. रेड क्रॉस सारख्या संघटनांनी या घटनेत 2 ते 3 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. पण तेव्हाच्या चीनी सैन्यात एक अधिकारी असे होते ज्यांनी सरकारचा गोळीबाराचा आदेश मानण्यास नकार दिला होता. जनरल शू शिनचियान असं त्या मिलिटरी कमांडरचं नाव. शू यांचा जन्म 1930 साली चीनमधल्या एक गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील फळ विक्रेते होते. त्या काळी चीनमध्ये प्रचंड अस्थिरता होती. देशात गृहयुद्ध सुरू होतं. अनेक ठिकाणी उपासमारीची समस्या होती. अशा वातावरणात मोठे झालेल्या शू यांनी तरुणपणी चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जॉईन केली. शू यांच्यात सुरुवातीपासूनच नेतृत्व गुण होते. त्यामुळे त्यांची सैन्यात वेगानं बढती होत गेली. तसंच त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. 1989 सालापर्यंत शू शिनचियान PALच्या
38व्या ग्रुप आर्मीचे कमांडर बनले होते। त्या काळी ही PALची अत्यंत प्रतिष्ठित तुकडी मानली जात होती। सैन्याच्या या युनिटकडे अत्याधुनिक शस्त्र होते, टॅक्स होते, बुलेट प्रूफ गाड्याही होत्या। सैन्यातले सर्वोत्कृष्ट अधिकारी या तुकडीमध्ये होते। सरकारने या तुकडीची तैनात बॉर्डरवरती केली नव्हती, तर तिला राजधानी बीजिंगच्या सुरक्षेसाठी ठेवलं होतं। त्यामुळे जेव्हा तियानमेन चौकातील आंदोलन दडपण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा सरकारनं याच तुकडीला गोळीबाराचे आदेश दिले होते। पण कमांडर शू यांनी हे आदेश मानण्यास नकार दिला होता। त्यांचं म्हणणं होतं की सेना ही देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आहे, सत्ताधाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी नाही। चीननं इतक्या वर्षांपासून एका मिलिटरी अधिकाऱ्यानं सरकारचा आदेश मानण्यास नकार दिला होता, ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती। पण आता शू यांच्या कोर्ट मार्शलचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चीनच्या सरकारनं इतक्या वर्षांपासून जी गोष्ट लपवून ठेवली होती ती उघड झाली आहे। आता या व्हिडिओत नेमकं काय ते पाहू। 26 नोव्हेंबर 2025 ला जपानमधल्या एका YouTube चॅनलवरती 6 तासांचा व्हिडिओ अपलोड झाला। हे चॅनल वांग जियान नावाच्या एका चीनी पत्रकाराचं आहे। ते सुरक्षेच्या कारणामुळे चीन सोडून जपानमध्ये राहत आहेत। वांग जियान यांनी टाकलेल्या व्हिडिओनंतर आणखी अनेक चॅनल्सवरती हा व्हिडिओ अपलोड झाला। तियानमेन आंदोलनाचे इतिहासकार आणि या आंदोलनात सहभागी झालेले वू रेनहुआ हे सर्वात आधी हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत। त्यांनी सांगितलं की त्यांना हा व्हिडिओ एका अटीवर मिळाला। ही अट म्हणजे त्यांनी त्यांच्या सोर्सची माहिती गुप्त ठेवावी। या सर्व व्हिडिओजना आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, पण हा व्हिडिओ नेमका कुठून आला, तो कोणी लीक केला हे अजून कळलेलं नाही। हा व्हिडिओ तब्बल 36 वर्ष जुना आहे। कमांडर शू यांनी सरकारचा आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर त्यांचं बंद दाराआड कोर्ट मार्शल झालं होतं, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे। साहजिकच हा व्हिडिओ चीनी सरकारमधल्याच एखाद्या व्यक्तीनं लीक केला हे क्लिअर आहे। व्हिडिओत कमांडर शू यांच्या समोर 4 जज बसलेले दिसतात। शू हे साध्या कपड्यांमध्ये आहेत। त्यांना सैन्याचे 3 अधिकारी हाताला पकडून घेऊन येतात। कोर्टात त्यांच्याशिवाय इतर कोणीही व्यक्ती दिसत नाही। शू न्यायाधीशांसमोर स्पष्ट करतात की त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीनं हा आदेश नाकारलाय। ते न्यायाधीशांना सांगतात की सामान्य नागरिकांविरुद्ध मिलिटरी कारवाई केली तर मोठा रक्तपात होईल आणि देशात अराजकता वाढेल। जो कमांडर अशा प्रकारचे आदेश देईल त्याची इतिहासात पापी म्हणून नोंद होईल। इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे कमांडर शू हे दयेची भीक मागत नाही, उलट मी सरकारचा आदेश पाळण्यास नकार का दिला याचं कारण ते न्यायाधीशांना ठामपणे सांगतात। कमांडर शू म्हणतात की हे आंदोलन चर्चेनं सोडवायला हवं, बळाचा वापर करून नाही। जर सरकारनं सैन्य पाठवण्याचा आदेश दिला तर सैन्याला फक्त बीजिंगच्या बाहेरील भागातच तैनात केलं पाहिजे, असं त्यांचं मत होतं। शू यांनी कबूल केलं की त्यांच्या तुकडीला आदेशाचं पालन करावं लागेल, पण मला या कारवाईचा भाग व्हायचं नव्हतं, असं त्यांनी कोर्ट मार्शलमध्ये सांगितलं। ही फक्त माझीच भूमिका आहे, मी स्वतःसाठी बोलत आहे, माझ्या तुकडीची भूमिका वेगळी असू शकते, असंही शू म्हणतात। शू यांनी कारवाई करण्यास नकार दिल्यामुळे त्यावेळच्या चीनी सरकारला मोठा धक्का बसला होता। सरकारनं त्यांना तात्काळ कमांडवरून काढून टाकलं। शू यांना जनरल पॉलिटिकल डिपार्टमेंटनं ताब्यात घेतलं आणि लष्करी न्यायालयाच्या हवाली केलं। तिथं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। शू यांनी किनचेंग तुरुंगात शिक्षा पूर्ण केली। नंतर त्यांना हेबेई प्रांतातल्या शिजियाझुआंग इथं हलवण्यात आलं। तिथेही त्यांच्यावरती नजर ठेवली जात होती। शेवटी 8 जानेवारी 2021 ला शू यांचं निधन झालं। त्यांच्या अंत्यसंस्काराचाही फोटो समोर आला नाही। 2011 मध्ये शू यांनी हाँगकाँगच्या एका वृत्तपत्राला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चाताप नाही। आता समोर आलेल्या व्हिडिओत त्यांनी असं का केलं हे स्पष्ट झालंय। तसं पाहिलं तर चीनमध्ये मीडियाला कोणतंही स्वातंत्र्य नाही। तिथल्या प्रत्येक हालचालीवरती सरकारचं बारीक लक्ष असतं। अशा वेळी एवढ्या संवेदनशील विषयावरची सैन्यातली अंतर्गत कारवाई दाखवणारा व्हिडिओ सार्वजनिक होणं ही घटना अभूतपूर्व मानली जाते। तियानमेन चौकातला नरसंवाद हा चीनच्या इतिहासातला सर्वात काळा अध्याय मानला जातो। चीनचं सरकार इतक्या वर्षांपासून या संबंधीची कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत होतं, मात्र आता त्यावेळी सरकारचा आदेश मानण्यास नकार देणाऱ्या मिलिटरी अधिकाऱ्याचा व्हिडिओ जगासमोर आल्यानं चीनचा खरा चेहरा उघड झालाय। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।